हाय हॅलो, मी धनश्री. तुम्हालाही मेहंदीमध्ये रंग येण्यासाठी असं लिक्विड बनवायचं आहे का? तर चला आपण बघू. तुम्हाला मी रेसिपी सांगते. मेहंदी पेस्ट भिजवताना आपण जर हे पाणी यूज केले तर आपल्या मेहंदीला खूप छान रंग येतो आणि टिकूनही राहतो. हिवाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो मेहंदीला रंग येण्यासाठी, तर हा उपाय करून नक्की बघा. तर आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. 10-15 लवंगा किंवा 7-8 लवंगा घेतले तरी चालतील. 1 कप पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि लवंगा चेचून घ्यायचे आहेत. तर आपण लवंगा घेऊ 4-5. म्हणजे तुम्ही क्वांटिटी किती घेता त्याच्यानुसार आपल्याला लिक्विड बनवायचं आहे. तर एवढे लवंगा घेतले आहेत आपण. ते लवंगा आपण चेचून घेऊ आणि गरम पाण्यामध्ये टाकू. त्याच्यामध्ये आपण चहापत्ती पण टाकणार आहोत, किंवा कॉफी असेल तर तुम्ही कॉफी पण टाकू शकता. हे 1 कप पाणी घेतलेलं आहे, तर ते आपल्याला अर्धा कप बनवायचं आहे. म्हणजे त्याचं छान प्रकारे असं उकळून घ्यायचं आहे. सगळं अर्क लवंगीचं आणि चहापत्तीचं त्याच्यामध्ये मिसळून जाईल. त्यामध्ये आपण 1 चमचा किंवा 1.5 चमचा चहापत्ती टाकू आणि हे पाणी छान प्रकारे उकळू देऊ, जेणेकरून सर्व तर आता आपलं हे पाणी झालेलं आहे तयार. तर ते आपण गाळून घेऊ. मेहंदीमध्ये गरम पाणी ओतायचं नाही. हे पाणी थंड झाल्यानंतरच मेहंदी आपल्याला या पाण्याने भिजवायची आहे. तर हे अशा प्रकारे आपण हे सर्व पाणी ओतून घेतलं आहे. आपले 1 कपच्या अर्धा कप झालेला आहे. तर चला मग आता आपण मेहंदी पेस्ट बनवायला घेऊ. पहिलेच मी ब्रायडल मेहंदी आज भिजवत आहे. मी मेजरमेंट घेऊन ठेवले होते. तर त्याच्यामध्ये आपण आता हे पाणी ॲड करू.
थोडं थोडं पाणी ॲड करा, जेणेकरून तुमची मेहंदी पेस्ट पातळ नाही होणार आणि घट्टही नाही होणार. तर माझ्या मेहंदीसाठी एवढं पाणी पूर्ण म्हणजे जास्त नव्हतं होत, कारण मला आणखी लागणार होतं पाणी. त्याच्यामुळे बरोबर मी 1 कप घेतलं होतं माझ्या मेजरमेंटनुसार. तर आपण ही मेहंदी या पाण्यामध्ये भिजवून घेऊ आणि ही मेहंदी यामध्ये भिजवलेली 6 तास तुम्ही ठेवू शकता भिजू घालून आणि नंतर यूज करू शकता. कारण 6 तासाच्या अगोदरच तुम्ही मेहंदी जर यूज केली तर ती मेहंदीला तुम्हाला हवा तसा रंग नाही येणार. तर आपण आणखी पाणी ॲड केलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही मेहंदी भिजू घालून घ्यायची आहे आणि नंतर 6 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायची आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन नवीन टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मेहंदीच्या रंग येण्यासाठी आणखी काही टिप्स पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा. मी तुम्हाला नवीन टिप्स आणखी देईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.